हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आज आपण इथं भेंडीची भाजी बघणार आहोत. एकदम कमी तेलामध्ये एकदम मोकळी भेंडीची भाजी कशी करायची ते मी दाखवते. तर इथं आपण अशा नेहमीच्या गोल पद्धतीनं चिरून घेतो, पण मला खूप वेळ लागतो म्हणून मी अशा एका भेंडीचे मधून 2 तुकडे करून नंतर ते 1-2 ते आडवे त्याचे तुकडे करून मी अशा पद्धतीने चिरते. म्हणजे कमी वेळात पटकन चिरून होते आणि ती भेंडी भाजतानाही पटकन भाजली जाते आणि त्याच्यामध्ये जे काय आपण मसाला घालेल थोडाफार तो त्याला सगळीकडे नीट लागतो पण. म्हणून मी अशा पद्धतीने करते. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने चिरली तरी चालेल. तर मी सगळी भेंडी चिरून घेते. तर जनरली आपण काय होतं ना की भेंडीची भाजी म्हटलं की भेंडी ती चिकट होते म्हणून आपण भरपूर तेल घालतो, पण तसं काही गरज पडत नाही एवढ्या तेलाची. म्हणजे अगदी थोड्या तेलात ही भेंडी खूप छान होते आणि एकदम मोकळी होते. मी तुम्हाला दाखवण्यात आता फक्त नेहमी जी भाजी करतो त्याच्यापेक्षा 5 ते 10 मिनटं वेळ फक्त जादा लागतो भाजताना, पण अगदी तशी किंवा त्याच्यापेक्षाही सुंदर लागते चवीला. तर इथे सगळी भेंडी चिरून झालेली आहे. आता मी गॅसवर कढई ठेवते आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घालते. तुम्ही बघू शकता एकदम थोडंसंच तेल घातलेलं आहे मी. आणि तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण भेंडी परतून घेऊया. एक 2 ते 3 मिनटं अशी भेंडी परतून घ्यायची. आणि पूर्ण लो गॅसवर सुरुवातीला तेल गरम होईपर्यंत फुल गॅस करायचा आणि भेंडी टाकल्यानंतर 1 मिनिट फुल गॅसवर भाजायची. त्याच्यानंतर पूर्ण भेंडी एकदम लो गॅसवरती करायचे. त्याच्यावर झाकण ठेवून आपण आता भेंडी शिजवून घ्यायची. मधून 1-2 मिनिटांनी झाकण काढून चेक करत राहायचं आहे. थोडं हलवायचं आहे.
आणि परत झाकण ठेवून परत शिजवून द्यायचे. असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही भेंडी पूर्ण मोकळी झाली आणि शिजले तोपर्यंत आपण हे करायचं. म्हणजे एक 10 ते 15 मिनटात भेंडी तयार होईल आपली. माझी भेंडी फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस ठेवली होती त्यामुळं, आणि थोडीशी सून होती तर त्याच्यामुळं त्याला थोडासा वेळ लागतो. जर तुमची भेंडी कोवळी असेल आणि ताजी असेल तर ती पटकन शिजली जाईल. आणि ती जरा जास्त चिकटही असेल तर सुरुवातीला वाटेल की खूप चिकट दिसते, पण नंतर एक 10-15 मिनटात पूर्ण चिकटपणा निघून जाईल आणि पूर्ण कोरडी होईल भेंडी. तर आता मी इथं मीठ घालून घेते. 5 ते 7 मिनिटाने मीठ आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट वापरत असाल तर शेंगदाण्याचं कूटही टाकलं तर चालेल. आत्ता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी वापरत नाही आहे, नाही तर जनरली मी 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते. त्याने भेंडी मोकळी व्हायला मदत होते. आता इथं जसं मी तुम्हाला म्हटलं भेंडी माझी थोडीशी जून आहे आणि जास्त दिवस फ्रीजला ठेवलेलं आहे त्यामुळे पटकन शिजणार नाही, फक्त वाफेवर शिजणार नाही, म्हणून मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घेते आणि वाफवून घेते. आणि 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेते. तर आता आपण उघडून बघूया 3 ते 4 मिनिटांनी. तर तुम्ही बघू शकता पाणी टाकले तरीसुद्धा त्याला चिकटपणा बिलकुल आलेला नाही आहे. अजूनही भेंडी मोकळी झालेली आहे. मला अजून थोडीशी भेंडी कच्ची वाटते तर मी अजून थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं शिजवून घेते. तर तुम्ही बघू शकता भेंडी छान मऊ शिजलेली आहे. आणि आपली भेंडीची भाजी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा. आणि चला तर खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.